स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी बगूर येथे प्रथमच परिपूर्ण पद्धतीने महिला सक्षमीकरण सोहळा संपन्न। महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांना स्वतःच्या जीवनाशी संबंधित निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी बगूर येथे प्रथमच परिपूर्ण पद्धतीने महिला सक्षमीकरण सोहळा श्री दत्त बँक्वेट हॉल, विजयनगर, बगूर येथे पार पाडण्यात आला। घर आंगण बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने या अभूतपूर्व सोहळ्याचे नियोजन करण्यात आले। यावेळी शिवसेना नेत्या SS BSP प्रमुख रश्मिताई भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या। तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर, समाज कल्याण उपायुक्त विभाग, राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भाऊ भागवत, मनपा नगरसेविका संजीवनी हांडोरे, उद्योजक रुपेश सलगर, भाजप नेत्या गीताताई उगले, श्री दत्त बँक्वेट हॉल संचालक संजय दळवी, शिवसेना नेते संजय हांडोरे, सुनील भाऊ सोनवणे, मनपा नगरसेवक दीपक बलकवडे, विद्याताई बलकवडे, सागर चंद्र मोरे, मनपा नगरसेविका लता धापेकर, सुजाता शिरसाट, कापसाबाई साळवे, प्रमोद घुमरे, रोटरी क्लब व्हाईस प्रेसिडेंट प्रो सुनीता आडके, वंचित बहुजन आघाडीच्या शहर अध्यक्षा कल्पनाताई शिंदे, कौशला मुळाने, नंदा भुतडा, मुख्याध्यापक प्रकाश खैरनार, नरेंद्र मोहिते, राजश्री खैरनार, नलिनी शार्दूल, सविता आहेर, तानाजी करमकर आदी उपस्थित होते। मनपा आयुक्त महापौर यांनी दूरध्वनीवरून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी मनपा आयुक्त महापौर यांनी दूरध्वनीवरून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी ब्रहनीसच्या जिल्हा अध्यक्ष आरतीताई भोज, घर आंगण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या आशा रमेश भोईर, अध्यक्ष ज्योतिताई काजळे, उपाध्यक्ष अनिता पाटील, सचिव पूनम भोईर, खजिनदार उषाताई सूर्यवंशी, व्यवस्थापक रुपाली पवार, जिल्हा अध्यक्ष मनीषा भुजबळ, शहर अध्यक्ष रवीना मोरे, संजीव मोरे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संजय बलकवडे, दिलीप भाऊ गायकवाड, रमेश चौले, सुरदास पावसे, श्यामभाऊ डावरे, राहुल मोरे, अमित लोखंडे, विजय धिवरे, पंडित मोरे यांचे उत्तम सहकार्य लाभले। मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर व मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर व MCEDच्या अधिकारी मोहिनी गांगोडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले। शिक्षण, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा व संधी मिळवून देण्यासाठी, तसेच कौटुंबिक आणि सामाजिक महिलांना घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये समान स्थान मिळवून देण्यासाठी मोटिवेशनल स्पीकर लीला हर्षद सोनवणे यांनी सुधारण वक्तव्य केले। नाशिक भूषण अमोलभाऊ भागवत यांनी आपल्या विशिष्ट शैलीत मार्गदर्शन केले आणि स्पष्ट केले की चॅलेंज स्वीकारणे आणि ते पूर्ण करणे याची आता आपणास सवय झालेली आहे। बगूर गावात परिपूर्ण महिला सक्षमीकरण सोहळा घेणे आणि तो यशस्वी करणे हा देखील त्याचाच भाग आहे। समाजात महिलांवर होणारे अत्याचार, हिंसाचार आणि भेदभावाला कायदेशीर आणि सामाजिक बळाद्वारे नष्ट करण्याची सद्यस्थितीत गरज असल्याचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या रश्मिताई भोसले यांनी सांगितले। सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ॲडव्होकेट पूर्वाताई गोविल, ज्योतिताई काजळे, आशाताई भोईर, नलिनीताई शार्दूल, आरतीताई भोज आणि सुनीताताई गांगोडे यांना महिला सक्षमीकरण गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। याप्रसंगी महिला बाल विकास समाज कल्याण विभागाची टीम महिलांच्या सहकार्यासाठी नोंदणीसाठी हजर होती। प्रकाश खैरनार यांच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवरांना पुस्तके भेट करण्यात आली। कार्यक्रमाची सांगता करण्याअगोदर महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित केली गेली। कार्यक्रमात उपस्थित महिलांपैकी 5 नशीबवान महिलांना 5 मौल्यवान भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश गोविल यांनी केले। तसेच उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेला महिला सक्षमीकरण सोहळ्याची भेट म्हणून प्रत्येक भेटवस्तू देण्यात आल्या। त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, वह्या वाटप करण्यात आले। कार्यक्रमाची सांगता जन गण मन या राष्ट्रगीताने करण्यात आली। या सर्व परिपूर्ण उपक्रमाचे कौतुक जवळपास सर्व राज्यातून होत आहे। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या व जाहिराती तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे। कार्यालय पत्ता चांदवड कृषी उत्पन्न समिती गेट नंबर 2, सांगळे कॉम्प्लेक्स, नाशिक हायवे, चांदवड। मुख्य संपादक देवीदास जाधव। संपर्क 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60।